सो गाईज हे बघा तुम्ही गोवन स्टाईल शिप्या खुबे हे बघा मी आता शिप्या यामध्ये इकडे मी टाकते मी टाकते याला आता परत हलवून घ्यायचं आता मी याच्यामध्ये टाकते आमची पेस्ट. सो गाईज हे बघा आज आमच्या घरामध्ये आणलेले आहे खुबे. आज आम्ही करणार खुब्यांची करी, कालवण खुब्यांचे कालवण. हे बघा आणि आमची मराठी बघून तुम्हाला केवढे मोठे आहे बघा गाईज हे खुबे गोव्यातल्या. आज तुम्हाला ह्याची पॉवरफुल डिश व्हिडिओमध्ये बघायला भेटणार नको. होय गाईज तुमच्या तिकडे बी असले खुबे भेटतात का आम्हाला कमेंट करून सांगा. गोव्यात तर खूप हे खुबे भेटतात आणि खूप फेमस पण आहे इकडे. हे बघा गाईज केवढे मोठे आहे ते. चला आता यांना साफ करून घ्यायचं, नंतर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ टाकतो रेसिपीचा नको. हो हे बघा गाईज अंकिताने काय साफ करून ठेवलेले आहे. आता ह्याची फुल्ली प्रोसेस चालू होणार. आणि सो सॉरी फॉर माय बॅड मराठी, आमची मराठी थोडी तांबडी आहे. हे बघा आता तू काय करते ग. सो गाईज आता मी घेतलेलं आहे ओलं नारळ आणि याला मी आता घिसते आदोळीवरती. हे बघा नारळ पायात तुम्ही सगळेजण नाल. ओके सो गाईज आमची मराठी जी आहे ना एकदम तांबडी मराठी आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके आम्ही एव्हरीडे एक ना एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार. ओके आणि माझ्या पाठीमागे एक गाडी पण तुम्हाला दिसत आहे ना, त्याच्याबद्दल पण एक व्लॉग टाकतो नंतर. पहिली आता सबस्क्राईब करा बघू. सो गाईज हे बघा इकडे मी घेतलेलं आहे जिंजर आणि गार्लिक, हरवी मिरची, कांदा. हे बघा किती बारीक मी कट करून घेतलेलं आहे आणि 2 टमाटे. तिने 2 टमाटिव घेतलेली आहे. टमाटर नॉट टमाटर इज टमाटिव. सो गाईज इकडे मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. आता मी इकडे फर्स्ट टाकते जिंजर आणि गार्लिक. टाकते हे बघा मराठी पण चांगली आहे ती. टाकते आणि आता टाकते मराठी. 2 मिरचीस, 2 मिरची 2 मिरच्या. इंग्लिश आणि मराठी चटपटी. इंग्लिश आणि चटपटी मराठी. आता इकडे असं करायचं. असं कसं करायचं ते सांग. असं हलवून घ्यायचं. हलवा हो. हा हलवा घ्यायचं ग. हलवा कुठे आहे इकडं. हे बघा गाईस इकडे फ्राय करायचं याला. फ्राय करायचं हे मच्छी ती नुसतेच आहे. हे बघा स्टर करायचं. स्टर कर कचपट काही उघडायचं आहे. आता इकडे मी टाकते मी टाकते कांदा. हे बघा कांदा टाकते. ती कुठे टाकते त्याच्यामध्ये घालून. ह्याच्यामध्ये बघा गाईस मी आता कांदा घातलेला आहे. याला पण मस्त फ्राय करून घ्यायचं. एकदम ब्राऊन व्हायचं आहे. वाया एकदम ब्राऊन करून घ्या गाईस तुम्ही. हे बघा थोडे मी माझे फ्लेम वाढवते गॅसची. लो होते ती. हे बघा गाईस ब्राऊन कलर झालेला आहे कांदा. आता मी याच्यामध्ये घालते टमाटर. हा टमाटर. आणि टमाटरला पण स्टर करत आहे. बघा गाईस. सो गाईस तुम्ही कुठून माझे व्लॉग बघतात ते कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा आम्हाला. कोकणमधील, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, नाशिकमध्ये कुठे. हाली तर आमचं चॅनल नवीन आहे बट स्टील.
सो गाईस आता मी याच्यामध्ये घालते हळद 1/2 टेबलस्पून. हे बघा, हे आहे गरम मसाला 1 टेबलस्पून. आणि हा जो गरम मसाला आहे ना तो आपण आणलेलो आहे सावंतवाडीचा, म्हणजे मालवणी गरम मसाला आहे तो तिकडसून आम्ही आणलेला. आता याच्यामध्ये घालते ब्लॅक पेपर, काली मिर्च, आणि परत याला परतून घ्यावे. असं घ्यावे का चाय पियावे? घ्यावे म्हणजे किती? गप्पा बस. गप्पा बस म्हणजे किती? तू गप्पा बस. गप्पा बस. सो गाईज आता मी याच्यामध्ये घालते पटॅटो. एक पटॅटो घेतलेला आहे तो याच्यामध्ये आता जाणार. बटाट म्हणता गड्डर आणि जातात ते उपाय कर. याला आता परत हलवून घ्यायचं. हलवून घ्यायचं? हो. हलवून घ्यायचं म्हणजे हे बघा, त्याला म्हणतात काय म्हणतात? हलवून घ्यायचं. हलवून घ्यायचं म्हणतात. हो. त्याच्यामध्ये आता मी घालते 1/2 टेबलस्पून नमक. तुम्हाला पाहिजे तिथे Salt. तुम्ही घाला. मीठ चवी अनुसार घाला नमक तुम्ही. नमक का मीठ? मीठ. चवी पुरते मीठ. आमच्या कोकणीत म्हणतात चवी पुरते मीठ, आणि कोकणमध्ये चवी पुरतं मीठ असेच काहीतरी ना. करेक्ट आहे? सांगा मला कॉमेंट करून. आता मी यातून घालणार आमची सिपी. खुबे गाईस, खुबे. चिपी म्हणजे शिपी. हे बघा, मी आता शिप्या. यामध्ये शिप्या घातलेल्या आहे. आता त्याला परत स्टर करायचंय. आता याला मी 10 मिनिटं ढापून ठेवणार. हे बघा गाईस. सो गाईस आता आम्ही करूया पेस्ट. वाटण करण्यासाठी मी इकडे घालत आहे कांदा. आणि काय घालत आहे? हे बघा गाईस, ही मी एक कांदा घेतलेला आहे. ही आहे चिंच. चिंच म्हणजे? तुम्ही चिंच पण घालू शकता. तुमच्याकडे समज कच्चा आम आहे तर ते पण घाला. आता मी यामध्ये घालत आहे खोबरं. ओला खोबरं आहे हा, हे सुका नाही. घाल आणि वाटण करून घे. चल. आता 1 टेबलस्पून मी हे घालते, काय याला म्हणतात, कोरिएंडर, कणफिरी सुकी. आणि परत अर्धा चम्मच हळद. झालं. आणि आता पाणी घालून वाटण घ्यायचं आहे. तो गाईस आमचं वाटण रेडी झालेलं आहे आणि याला 10 मिनिटं आम्ही शिजवून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकते आमची पेस्ट. कसली पेस्ट? टूथपेस्ट केली का? टूथपेस्ट ग. हे बघा गाईस, टूथपेस्ट केली आहे त्यांनी. टूथपेस्ट कालवण. व्हॉट अ लवली स्मेल. सो गाईज हे बघा तुम्ही, गोवन स्टाईल शिप्या, खुबे, तिसऱ्यो, आय डोंट नो. पहा तुम्ही, आमची मराठी तांबडी मराठी बाबा. सो तुम्ही आम्हाला मराठी. तो गाईस हे बघा, उरलेले जे खोबरे होते ना, ते कोबरे म्हणजे स्नेक. खोबरे होते ना, कोबरे. हा सांगलो कोबरा म्हणून. ते मी वाटून घेतलेले आहे. आणि कोबरे म्हणजे की जास्त बारीक करून घेतलेले नाही आहे. हे नाही आई म्हणजे मोठाच वाटून घेतलेला आहे. मोठा वाटून घेतलेला आहे. नाही आहे म्हणजे तुम्हाला समज ग्रेव्ही पाहिजे म्हणजे मस्त शीता मध्ये खायला, तर अशी मोठी पेस्ट घालू नकाच तुम्ही. हे बघा गाईस, आणि मला खायला पाहिजे तर मी कसली पेस्ट घालू? हे आम्ही आता सुके करत आहे, त्यामुळे मी आता मोठी पेस्ट यामध्ये घातलेली आहे. आता परत मी याला 5 मिनिटं शिजवायला ठेवणार. आणि शिजून झाले का खाणार काय असंच ठेवणार? तुला पाहिजे तर असंच ठेव, नाही तर खा. तू झगडणार? हो ना, झालं मी झगडणार. आणि काय करणार? मारणार तुला. आणि काय? मी चिमटी काढणार. चिमटी. नाही. चिमटी. मोय म्हणजे मी एक तुझ्यावर थापड मारणार. माझ्यावर.
मी तुझ्यावर कूट मारणार. ओ हो 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 वाव. सो गाईज हे बघा किती छान आणि यम्मी. आहा. आता मी आता तू ओलवून देते. ओय आता तू आता मी ह्याच्यावर घालत आता आहे तू ओली कोथिंबीर. हो. हे बघा गाईस, हम्म. गार्निशला आणि स्वाद पण चांगला येते गार्निशला कोथिंबीर घालून. बघा काय केलेलं आहे कोथिंबीर घालून त्याला. आता याला ढाकून ठेवते आणि गॅस ऑफ करते. सो गाईज तुम्ही पोहू शकता आम्ही केलेले असा किती गोवा काय खुबे का तिसऱ्यो खुब्यांची कढी आणि राईस फुल पावर खाऊया आता. आयज तोंडाक काय ना भाजलेले बीन. सो गाईज तुम्ही बघू शकता हे बघा. सो आता मी खाऊन बघतो काय टेस्ट झालेला आहे. अमेझिंग. चल ग तू बिन ट्राय कर. मी पण ट्राय करते. तू ट्राय कर आणि सांग आमच्या व्ह्यूअर्सना. बघा गाईज, बघा ही आहे सिपी. आहा. केवढ्या मोठं तोंड उघडलेल्या ग आहे तू. यम्मी क्रोकोडाईल कशी तुम्ही क्रोकोडाईल कशी तोंड उघडलं मोठी. स्टाईल आहे ते माझे. गाईज तुम्ही बी ना हे घरामध्ये ट्राय करात आणि खाऊन बघात. काय अमेझिंग आहे. ओके. सो तू आता आंघोळ करून आली हो, मी आंघोळ करून आणि आजचं जेवण कसं झालं. मी केलं आहे तर ऑब्विसली खूप मस्त झाला असेल. सो गाईज आजचा जो जेवण आहे आणि सो सॉरी आम्ही परत तुम्हाला सॉरी म्हणतात बिकॉज ऑफ आर लँग्वेज मराठी. वी आर लर्निंग बट मराठी काय लँग्वेज आहे. टू बी ऑनेस्ट गाईज मराठी इज द ओनली लँग्वेज. त्या लँग्वेजमध्ये ना डिसरिस्पेक्ट नाही. आमच्या कोकणी लँग्वेजमध्ये ना अरे तुरे. पण मराठी लँग्वेज ही अशी एक लँग्वेज आहे ना ती रिस्पेक्टफुल लँग्वेज आहे नको. आम्ही, तुम्ही, हां तुम्हाला असे ना इन अ रिस्पेक्टेड वे तसे. सो गाईज आम्ही आजचा ब्लॉग केलेला आहे तो तुम्हाला आवडला असणार. आवडला झाला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपण कोण आहे आपण कुठे सून. फर्स्ट ऑफ ऑल मी गोव्यामध्ये एक म्हापसा नॉर्थ गोवा म्हणतात बघ तिथे आपण राहतो बघ. बट आपण कोण आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि किती मेंबर्स आहे याच्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करावं ना. चॅनल सबस्क्राईब करा आणि सो सॉरी फॉर अ मराठी वन्स अगेन. आम्हाला अजून जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करावा लागेल. इतली बरी मराठी आणि बाबा किती चालला. गाईज तुम्हाला खरं सांगू, मी ना 2 वर्षापूर्वी खूप चांगली मराठी बोलत होती. तेव्हा मला प्रॅक्टिस होती. बट आता मला मराठी बोलण्यासाठी कोणच पण नाही ना. त्यामुळे माझी मराठी विसरून गेली. आता मी तुमच्यासोबत बोलून मी मराठी एक डायलॉग चांगला बोलतो. बघ बुगे बगनी भागोदरी योनी यो बघ मासे होम बट स्वाहा ताद्या विंचू. चला मी चाललो आता झोपायला. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. मी मिळतो तुम्हाला. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ बघता असेल तर तुमच्या मित्रांना फॅमिलींना आमची व्हिडिओ शेअर करा. शेअर करा. चला टाटा गुड नाईट आणि बाय बाय.